आहे. शरीराचा स्वभाव काय? जाणे हा स्वभाव आहे. शरीराचा स्वभाव आहे जाणे. शरीराला जायचे म्हणजे जाणार आहे. देह जाईल आपला सामान्यांचा जातो, उत्तम अधिकाऱ्यांचा जातो, अवतार घेतला त्यांचाही जातो. येत नाही मुरवाले अवतार येरते पामर जीवकिती. देह धारण केला की त्याला 3 प्रकारचा नाश सांगितला. एक स्वभावाचा नाश आहे, आपला स्वभाव आहे त्याचा नाश. म्हणून म्हणत असतो आम्ही शरीराच्या 2 लक्षणं महत्वाच्या. एक मरणे आणि मरणे. मरणं एक लक्षण आहे. शरीराला किती स्वच्छ ठेवा, रोज कोणताही साबण लावा, ते मरणारच. मरणे एक स्वभाव आहे आणि मरणे एक स्वभाव आहे. जे जन्माला तो मरावाच लागतो, फक्त मेला कसा, मरताना कसा मेला त्याला म्हणतो आहे. त्याचे 2, एक स्वभावानं त्याला नाश होतो, दुसरा आश्रयानं नाश आहे आणि तिसरा परता नाश आहे. आश्रयानं नाश आहे, ज्याच्या आश्रयाला आहे की त्याचा त्याग. आश्रयाचा नाश झाला की आश्रिताचा नाश होतो. त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं. भिंतीवर चित्र काढले, भिंतीवर चित्र काढले, चित्र असं हुबेहूब चित्र काढलंय. चित्रामध्ये एक पोपट काढलेलं आहे.
तो पेंटर चित्रकार जो होता तो एवढा हुशार की बघितल्यावर बघणाऱ्यानं जर पाहिलं तर हा खरा पोपट आहे का चित्र हे करू नये एवढं हुबेहूब चित्र काढणे. शनी महात्म्यामध्ये एक कथा आहे. राजा विक्रम प्रवासात असताना एका सावकाराच्या घरी गेला. मुख्याने व्याकुळ झाला होता आणि एका गावामध्ये गेला. गावामध्ये म्हणजे भूक लागली होती. इथं रस्ता पडला म्हणजे तिथं रस्ता जातो कुठंतरी गाव आपल्या म्हणून गाव. ते गावामध्ये एक सावकार होता आणि त्या सावकाराच्या घरी चांगला माणूस दिसतोय, सज्जन दिसतो, उत्तम प्रकारचे कपडे अंगावर आहेत आणि स्वभाव सुद्धा छान दिसतो म्हणून त्या सावकाराने घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मग तिथं त्यांचं आदरातिथ्य केलं. जेवण झालं. रात्री उशीर झाला मुक्काम केला. त्यांनी मुक्काम करायला लावला आणि जिथं झोपायला त्यांची शयन करण्याची जागा ठेवली होती, व्यवस्था केली होती, तिथे चित्र काढलेलं होतं. चित्र काढलेलं होतं. त्या सावकाराची मुलगी तिनं तिच्या गळ्याचा एक मोत्याचा हार काढून तिथं अडकवलेला खुंडीला. आणि राजा तिथं झोपला. आणि मग राजाला थोडा वेळ झोप लागली, जाग आली, टपरी पडली, झोपची ना. त्याचे अजून काही कारण आहेत पण आता ते माझ्या आताच्या या विषयाशी संबंधित नाहीत म्हणून तेच काही बोलत नाही. पण राजा जागा झाला आणि बघतो तर काय झालं, ते चित्र काढलेलं होतं. राजहंसाचं चित्र काढलं होतं. राजहंसाचा खाते काय असतं, मोती. तिथं चित्र होतं राजहंसाचं. आणि खुंटीला अडकवलेला सावकाराच्या मुलीचा हार तिथं मोत्याचा अडकवलेला. मोती खरे, हार का मोत्याचा खरा आणि राजहंस चित्र. पण राजा जागा झालेला होता आणि तो बघत होता. आणि बघता बघता त्यानं असं बघितलं की त्या चित्रातला राजहंस उठला आणि त्या खुटीवर जाऊन बसला. मग त्यातला एक 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 मोती त्याने गिरायचा पुन्हा एक नाही सगळा हारच्या हार तुम्ही मिळून टाकला.